जय गजानन, जयतु संस्कृतम. रसास्वाद अन्योक्तींचा या मालिकेमध्ये आज आपण दुसरं सुभाषित पाहणार आहोत. दुसरी अन्योक्ती पाहणार आहोत, गजान्योक्ती. गज शब्दाचा अर्थ आहे हत्ती. हत्तीला उद्देशून केलेलं सुभाषित, हत्तीला उद्देशून केलेली अन्योक्ती म्हणून गजान्योक्ती. काय शब्द वापरतायत सुभाषितकार? आपल्या समोर शब्द वापरतायत, स्थितीम नोरे दध्याः क्षणमपि मदांधी क्षण सखे गज श्रेणीनाथ त्वमिह जटिलायां वनभुवी असौ कुंभिभ्रांत्या खर नखर विद्रावित महा गुरुग्राव ग्रामः स्वपिती गिरिगर्भे हरिपती. अत्यंत सुंदर अशा प्रकारचा एक श्लोक आपल्या समोर सादर केलेला आहे. किती मजेदार रचना आहेत, लक्षात घ्या. किती वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ आपल्याला समजून घेता येतात आणि किती वेगळ्या प्रकारचे उपदेश त्यांना आपल्याला करायचे आहेत. कारण आपण अन्योक्तीचं ते स्वरूप पाहतोय की गजाला म्हणजे हत्तीला सुभाषित समजत नाही, हत्ती सारखा जो आहे त्याला सुभाषित सांगायचंय. काय हत्तीसारखं सांगायचंय? त्या हत्तीला सांगताना ते पहिल्यांदा सांगतायत स्थिती. स्थिती शब्दाचा अर्थ राहणे, थांबणे, एका जागी निश्चित राहणे, उभा राहणे. ही जी रचना, ती स्थिती म्हणजे एक ठराविक अवस्था, ती नको करू, नाही म्हणून त्यांनी सांगितलं स्थितीम नोरे दध्याः, थांबू नकोस. कसा थांबू नकोस? क्षणमपि, एक क्षणभर देखील थांबू नको, थोडा वेळ देखील थांबू नको. कुठे थांबू नको किंवा कोणाला म्हणतायत तर ते आधी पहिल्यांदा शब्द आपण तो समजून घेऊ. कोणाला म्हणतायत? ते म्हणतायत तुम, कसा आहे तू? गजश्रेणीनाथ, गजाच्या श्रेणींचा नाथ असलेला. गज म्हणजे हत्ती आपण पाहिलं, त्याचा श्रेणी शब्द वापरला. श्रेणी शब्दाचा अर्थ आहे समूह, त्याचाही नाथ असलेला. हत्ती हा कळपाने राहणारा जीव आहे, पण त्या कळपाचं वैशिष्ट्य असतं, त्या कळपामध्ये अनेक लहान लहान पिल्ले असतात. त्या पिल्लांचा विचार आहे, त्याच्यासोबत अनेक माद्या असतात. स्त्री हत्ती ज्या आहेत त्या असंख्य संख्येने असू शकतात, अनेक संख्येने असू शकतात, पण त्या सगळ्यांचा प्रमुख असलेला जो गज म्हणजे हत्ती आहे, त्यातला जो नर आहे तो एकटाच असतो. तो एकटाच त्या सगळ्या समूहाचं संचालन करतो. स्वाभाविक तो सगळ्यात बलशाली असतो आणि बलशालीत्वाला स्वीकारणे हा निसर्गाचा जो नियम आहे तो त्या हत्तींनी स्वीकारलेला असतो आणि म्हणून त्या सगळ्या जणी त्याच्यासोबत राहतात. समूह जरी असला तरी त्यात हत्तीनी आणि पिल्ल जरी अनेक असले तरी गज श्रेणीचा नाथ जो आहे तो एकटाच आहे, तो सगळ्यात बलशाली आहे. म्हणून आपल्याला माहिती असलेली कथा, भागवत पुराणातली अनेकांनी ऐकलेली गजेंद्र मोक्षाची कथा. गजेंद्र शब्द वापरला. इंद्र शब्दाचाच अर्थ आहे शक्तिशाली, इंद्र शब्दाचाच अर्थ आहे सत्ताधीश, इंद्र शब्दाचाच अर्थ आहे राजा. तसा या हत्तींचा राजा म्हणून गजेंद्र शब्द वापरला. हत्तींचा प्रमुख असलेला त्याला सांगताय उद्देशून, त्याला कवींनी सखे म्हटलं. जणू काही तुझ्या भल्याचं सांगतोय, तुझ्या कल्याणाचं सांगतोय, अशा अर्थाने तो सखा शब्द वापरला. कारण सखा शब्द संस्कृत मधला कमालीचा सुंदर शब्द आहे. म्हणजे एका बाजूला बंधू आणि दुसऱ्या बाजूला मित्र, या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे बंधुत्वामधल्या पवित्रतेचा विचार आणि मित्रत्वामधल्या मोकळेपणाचा विचार, या दोन्ही गोष्टी जर एकत्र आल्या तर ती जी रचना तयार होईल ना, त्याला संस्कृतमध्ये सखा असं म्हणतात. किती गोडे नातं, लक्षात घ्या. भावाची पवित्रता त्यामध्ये आहे. सखा हे नातं म्हटल्याबरोबर आपल्याला पटकन आठवतं द्रौपदीचं आणि भगवान श्रीकृष्णांचं नातं. भावा बहिणीचं नातं आहे, पण भावा बहिणीच्या नात्यामध्ये बहीण आपल्या भावाला जीवनातल्या सगळ्याच गोष्टी नाही सांगू शकत. का? कारण तिथे भावाच्या नात्याच्या मर्यादाही येतात. पण आपण आपलं मन मित्राजवळ मोकळं करू शकतो. त्यामुळे ती जी अवस्था की भावाच्या नात्याचं पावित्र्य आणि मित्राच्या नात्यातली मोकळी, या दोन्ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा त्याच्याकरता संस्कृतने शब्द वापरला सखा. असा सखा तू आहेस म्हणून मी तुला सांगतोय. कवी जणू काही त्या हत्तीला सांगतोय की अरे मित्रा ऐक माझं, मी तुला मुद्दाम मित्रत्वाच्या नात्याने सांगतोय, आपुलकीच्या नात्याने तुला सांगतोय. काय कर? क्षणमपी, क्षणभर सुद्धा इथे थांबू नको. कुठे? जटिल आयाम वनभुवी, ही जटिल असणारी जी वन म्हणजे जंगलाची, भुवी म्हणजे भूमी आहे, तिथे थांबू नको.
किती बारकाईने शब्द वापरलेले असतात. जटिल अशा प्रकारचा, जटिल याचा अर्थ त्याच्यात गुंतागुंत झालेली आहे असं जंगल जे वर्षानुवर्ष वाढलेलं आहे. त्यामुळे स्वाभाविक त्या जंगलातल्या वृक्षांच्या फांद्या किंवा त्याच्यावर असलेले वेल हे इतके एकमेकात गुंतत गेलेले आहेत की एक जटिल रचना तयार झाली आहे अत्यंत. मग आपल्याकडे किती बारकाईने वेगवेगळे शब्द असतात. घनदाट जंगल, घन शब्दाचा अर्थ मेघ, घनदाट शब्दाचा अर्थ मेघासारखं. तुम्ही म्हणाल ढगाचा जंगलाशी काय संबंध? त्याचं उत्तर आहे ढग जसा काळाशार असतो तसं जंगल. याचा अर्थ इतकं गुंतलंय ते एकमेकात, इतके पानं वाढलेले आहेत, इतक्या फांद्या वेली वाढलेल्या आहेत की खालपर्यंत जमिनीपर्यंत सूर्यप्रकाशच पोहोचू शकत नाही. अक्षरशः काळोख पसरलेला वाटावा, काळाशार वाटावा अशा त्या जंगलाचा सगळा भाग तयार झालेला आहे. मग फार सुंदर जे शब्द आपल्याकडे संस्कृत भाषेत आहेत ना, त्यातला एक मजेदार शब्द आहे असूर्य पश्चा भूमी, म्हणजे सूर्यानी न पाहिलेली भूमी. तुम्हाला अशी भूमी कशी असेल? सूर्य तर सगळीकडे पसरलेला असतो. त्याचं उत्तर ते आत्ताची जी घनदाट अवस्था मी आपल्याला सांगतोय त्याच्यामध्ये आहे की इतकं जंगल दाट वाढलेलं आहे की त्या जंगलाच्या त्या दाटपणातून सूर्य किरण सुद्धा जमिनीपर्यंत पोहोचत नाही. आणि मग ज्या जमिनीवर सूर्य किरण कधी पोहोचलेलेच नाहीत त्याला असूर्य पश्चा भूमी असा एक मजेदार शब्द आपल्याकडे साहित्यामध्ये वापरलेला पाहायला मिळतो. इथं ती रचना त्याला सांगायची आहे. ही जटिल वनभूमी आहे, अत्यंत गोंधळात टाकणारी, अत्यंत घनदाट अशा प्रकारची, एकमेकांमध्ये गुंतागुंत झालेली अशी ही जी जंगलाची भूमी आहे ना, या जंगलात राहू नको. मला सांगा, वास्तविक ही सगळी रचना जी आपण पाहतोय ती तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला ठीक आहे. हत्तीला काय फरक पडतोय? कितीही जंगल वाढलेलं असेल, किती वेली एकमेकात गुंतलेल्या असतील, तो नुसता चालत जरी गेला ना तरी त्या वेलींचा विनाश होणार आहे आणि त्याला रस्ता तयार होणारच आहे, मोकळा होणार आहे. त्यात पुन्हा या गजाचं वर्णन करताना आणखीन एक महत्वाचा शब्द वापरला. कसा आहे हा गज? क्षणमपी. पुढे ते म्हणतात मदांधे क्षण गज सखे. तू सख्या तू कसा आहेस? मदांध ईक्षण आहेस. 3 शब्द आहेत त्याच्यात, मद, अंध, ईक्षण. मदानी अंध झालेलं, ज्याचं ईक्षण म्हणजे पाहणं बंद पडलेलं आहे अशा प्रकारचा. का होतं? त्याचं उत्तर आहे हत्ती जेव्हा तारुण्यात येतो, पूर्ण अवस्थेमध्ये येतो, तेव्हा त्या पूर्णत्वाला त्याच्या मस्तकावर एक रेष निर्माण होते. रेष तयार झाली की त्यातून मद निर्माण होतो. घाम आहे तो एक प्रकारचा. खरं तर निसर्गाने ती केलेली त्याची वेगळी सोय आहे. हत्तींना आकर्षित करण्यासाठी त्याचा गंध उपयोगी आहे, पण तो घाम हत्तीला आलेला चिकट असतो आणि डोळ्याच्या वर ती रेष असल्यामुळे तो एकदा चिकट आला ना की तो त्याच्या डोळ्यावर येतो आणि त्याच्यामुळे त्याला डोळे आणखीन जड होतात, त्याला पाहता येत नाही, डोळ्यांच्या पापण्या जड होतात, अशी अवस्था त्याची होते. मग ती अवस्थे जे आहे त्या अवस्थेचं वर्णन ते करतायत की डोळे ज्याचे आणखीनच आधीच मुळात हत्तीचे डोळे लहान, त्याच्यात पुन्हा ते मदानी झाकले गेलेले आहेत, दिसेनासं झालेलं आहे, समोर काय आहे ते दिसत नाही अशी त्याची अवस्था आहे. पण मगाशी म्हटलं तसं त्याला काय फरक पडतोय? काही मध्ये आलं तर नुकसान समोरच्याच होणार आहे, याचं नाही होणार. कोणताही प्राणी रस्त्यात आला मरणार तोच आहे, कोणताही वृक्ष जरी मध्ये आला तरी उन्मळणार तोच आहे, कोणत्याही वेली मध्ये आल्या तुटणार त्याच आहेत. याला फरकच पडत नाही कारण हा मदांध आहे. आणि मग ही जी मदांध अवस्था आहे ना त्याच्याकडे नेमकेपणाने लक्ष कवीला ओढायचंय, कारण ही अवस्था माणसालाही प्राप्त होते. किंवा माणसाला कुठं मद रेषा फुटते? त्याचं उत्तर आहे मद रेषा नाही फुटत, पण मद येऊ शकतो, ज्याला आपण उन्मत्तता म्हणतो. शहा रिपूंचं जे वर्णन आपल्याकडे केलं, काम क्रोध मद मोह मत्सर, त्यातला मदाचा उल्लेख तिथं आपल्या समोर दोन्हीकडे समानतेने येतो. मद ज्याला चढलेला आहे ना, उन्मत्तता ज्याच्यात आलेली आहे ना, शक्तीचा, आपल्या सत्तेचा, आपल्या पैशाचा किंवा आपल्या बाकी कोणत्याही गोष्टीचा ज्याला गर्व झालेला असतो त्याचे डोळे सुद्धा असेच कमी होतात. याचा अर्थ त्याला समोरचं दिसतच नाही. समोरचं दिसत नाही या वाक्याच्या 2 अर्थ. समोरच्याचं दुःख त्याला दिसत नाही, जसं आपण म्हटलं तसं हत्तीच गेला, रस्त्यात कोणी आला, नुकसान त्या समोरच्या जीवाचं होणार आहे, ते नुकसान हत्तीला दिसतच नाही, त्याला त्याचं काही वाटत नाही. तशी अवस्था ज्यांची आहे त्याला मदांधी क्षण म्हटलं. दुसऱ्या बाजूला शब्द त्या मदामुळे हा आपल्याच तालात चालत जातो आणि मग जेव्हा जातो तेव्हा वास्तविक त्या शक्तीने, म्हणजे ती सत्ता असेल, ती संपत्ती असेल, ती शक्ती असेल, बलशालीत्व या अर्थाने असेल, या सगळ्याचा खरं तर जनकल्याणासाठी उपयोग व्हायला पाहिजे. पण नेमकी
ती अवस्था कशी होते ते या माणसाची असा जो मदांधे क्षण आहे त्याच्या या सगळ्या गोष्टी इतरांना पीडा देण्यासाठीच कारणीभूत होतात. त्याचं नेमकं वर्णन केलेलं आहे की असा तू मदांध असला तरी लक्षात ठेव इथे थोडा वेळी थांबू नको. का? वास्तविक तू मदांध आहे, तुला काय फरक पडतोय, कोण तुझ्यावर आक्रमण करणार. पण लक्षात ठेवा कवीला नेमकं तेच सांगायचंय की जगामध्ये कितीही श्रेष्ठ सत्ता आली, कितीही श्रेष्ठ संपत्ती आली, कितीही श्रेष्ठ शक्ती तुमच्या ठिकाणी असली तरी उन्मत्त होऊ नका. कारण तुमच्यापेक्षा वरचा एक कोणी ना कोणीतरी जगात असतोच. शेराला सव्वा शेर आपण असं म्हणतो की त्याच्याही पेक्षा वरचा कोणी ना कोणीतरी जगात आहे. तो जर आला ना तर मग काही तुझं खरं नाही. आणि ते सांगण्याकरता मग खाली त्यांनी पुढचं रचना आपल्या समोर सांगितली. कवी म्हणतायत असौ तिथे आहे कुंभी भ्रांत्या. कुंभ म्हणजे हत्तीच्या गंडस्थलाची जी उंचवटे आहेत त्याला कुंभ असं म्हणतात. ते कुंभ जसे विशाल असतात, उंच असतात, तशा प्रकारच्या असणाऱ्या म्हणजे त्यांच्या दृष्टीने तो सिंह, कारण पुढे सिंहाचं वर्णन आपल्या समोर येत आहे. त्या सिंहाला जेव्हा एखाद्या शिळा दिसतात, मोठमोठे गुरु ग्राव ग्राम, ग्राव शब्दाचा अर्थ दगड, ग्राम शब्दाचा अर्थ समूह, त्या मोठमोठ्या दगडांचा समूह याचा अर्थ विशाल अशा प्रकारचे दगड, गुरु शब्द वापरला. ते मोठमोठे काळे पाषाण जेव्हा त्याला दिसतात ना तेव्हा त्याला जणू काही हत्तीच्या मस्तकावर असणाऱ्या कुंभाची आठवण येते. आणि मग काय करतो तो खरं नखरं विद्रावित. खरं म्हणजे अत्यंत तीक्ष्ण असणारे, नखर त्याचे जे नख आहेत त्या तीक्ष्ण नखांनी तो दगडाच्या त्या शिळांना सुद्धा फोडून टाकतो. त्या मोठमोठ्या शिळांचं भंग त्याच्या माध्यमातून तो नखांनी करून टाकतो. मग मला सांगा जर एवढे कठोर असणारे दगड जर तो फोडून टाकू शकत असेल तर हत्तीचं मस्तक शेवटी जिवंत प्राण्याचं आहे, त्याच्यात किती ताकद असणार आहे त्या नखांच्या समोर उभी राहण्याची. आणि म्हणून तो म्हणतोय की लक्षात ठेव असा तो काय करत आहे, फक्त एकच गडबड आहे, एकच गोष्ट वेगळी आहे, स्वपिती झोपलेला आहे. तो झोपलेला आहे कुठे? गिरी गर्भे. गिरी म्हणजे पर्वत, त्याच्या गर्भ म्हणजे आतमध्ये, याचा अर्थ गुहेमध्ये. इथल्या ज्या आजूबाजूच्या गुहा आहेत ना त्या गुहांमध्ये कोण झोपलाय? हरिपती. हरी शब्द संस्कृतमध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. आपल्याला माहिती असलेला पटकन शब्द भगवान विष्णूंसाठी. हरी म्हणजे भगवान विष्णू. इंद्राला सुद्धा हरी म्हणतात, माकडाला सुद्धा हरी शब्द आहे, इथं सिंहासाठी वापरला. तो हरिपती म्हणजे त्या सिंहांचाही प्रमुख. तू असशील गजपती, प्रश्न नाही. तो झोपलेला आहे ना तो हरिपती आहे, लक्षात ठेव. झोपलाय तोपर्यंत बरं आहे, उठलाय ना तुझी सगळी मदांधता एका मिनिटात नष्ट होऊन जाईल. कारण तो दगडांना फोडून टाकतो. तुझ्या गंडस्थलाचं काय घेऊन बसला? बाकी सगळ्यांसाठी भलेही तू प्रचंड ताकददार असशील, बाकी सगळ्यांसाठी भलेही तू प्रचंड पीडादायक असशील, पण ज्या दिवशी तो उठेल ना त्या दिवशी तुझी सगळी शक्ती निरर्थक आहे. ही मजेदार रचना आपल्या समोर सांगतायत. प्रत्येक माजलेल्या व्यक्तीला, उन्मत्त झालेल्या व्यक्तीला दिलेला संदेश आहे. आणि हे सुभाषित, ही अन्योक्ती लोकमान्य टिळकांना इतकी आवडली की त्यांनी आपल्या केसरी नावाच्या वृत्तपत्रामध्ये, कारण 2 वृत्तपत्र काढायचे, मराठीत केसरी निघायचं, इंग्रजीत मराठा निघायचं, त्या केसरी नावाच्या वृत्तपत्राच्या वरती शीर्षकस्थानी हे सुभाषित लोकमान्य वापरत होते. जणू काही इंग्रजी सत्तेला सांगत होते, भलेही मदांध असशील, भलेही प्रचंड शक्तिशाली असशील, पण लक्षात ठेव या भारतामध्ये थांबू नको. कारण जोपर्यंत हा भारतीय झोपलेला आहे ना तोपर्यंत ठीक आहे, उठल्यानंतर चिंधड्या केल्याशिवाय राहणार नाही. ही जणू काही त्यांना दिलेली सूचना असावी, त्यांना केलेलं उद्बोधन असावं. अशा पद्धतीने लोकमान्यांनी या श्लोकाचा उपयोग केलाय, या अन्योक्तीचा उपयोग केलाय, जो जीवनामध्ये मदांध होणाऱ्या प्रत्येकाला अंतर्मुख करण्यासाठी पर्याप्त अशा प्रकारचा आहे. पुढची अन्योक्ती पुढच्या भागात. तोपर्यंत जयतु संस्कृतम.